नमस्कार. मी चित्तरंजन कोर्टीकर, CK इन्स्टिट्यूटचा फाउंडर. बऱ्याच वेळेला मला पालक असे प्रश्न विचारतात किंवा मुलांमध्येही असं बोलणं मला जाणवतं की मला आत्ता प्रदेशामध्ये जायचं नाही आहे, किंवा पालकांचं असं म्हणणं असतं की मला माझ्या मुलांना परदेशात कुठे काय पाठवायचं नाही आहे. मग कशाला आपण उगाचच फ्रेंचचा क्लास लाव, जर्मनचा क्लास लाव, जे आहे ते शिक्षण करू आणि करतील पोरं त्यात पुढे काहीतरी. ही लिमिटेड मेंटॅलिटी जी आहे ना, तीच मेंटॅलिटी तुमच्या मुलांना नॉर्मल बनवते, सामान्यच राहू देते, असामान्य बनवू शकत नाही. कारण असामान्य जर बनायचं असेल ना, तर वर्तमानाचा नाही, वर्तमानाबरोबर भविष्याचाही विचार करायला लागतो. आणि आत्ता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे की जेणेकरून तुमचे डोळे खाडकन उघडतील. हा जो विचार आहे ना की मला परदेशात जायचं नाहीये, मग परदेशी भाषा शिकायची काय गरज आहे, तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आज भारत हा जगातील सगळ्यात वेगवान वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. 2025 मध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे परदेशी गुंतवणूक एकट्या भारतामध्ये 70% अधिक झाली आहे. बाकी जगामध्ये चालू असलेल्या प्रॉब्लेम्समुळे इतर देशांची इकॉनॉमी, इतर देशांची अर्थव्यवस्था स्लो होत असताना भारताची अर्थव्यवस्था मात्र प्रचंड वेगाने पुढे जाते. का बरं? आज $80 बिलियन पेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक भारतामध्ये येते. मग ते कुठल्या सेक्टरमध्ये? IT असेल, टेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमेटिव्ह, AI, फायनान्स, एरोस्पेस आणि बाकी सगळे जे काही फील्ड्स आहेत त्यामध्येही गुंतवणूक आहे. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की परदेशामध्ये गेलं तरच तुम्हाला उत्तम पगार असा आता नाही आहे. परदेशी कंपन्याही भारतामध्ये येत आहेत आणि जेणेकरून भारतात राहून तुम्ही प्रचंड पैसा कमवू शकता जर तुमच्याकडे त्या स्किल्स असतील तर. आपण जर्मन कंपनीजमध्ये बघितलं तर जर्मन कंपनीज भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर एक्सपांड करतात. म्हणजे खरं तर आपण जर का डेटा बघितला तर 80% जास्त जर्मन कंपन्या 2030 पर्यंत भारतात विस्तार करायच्या मार्गावर आहेत. डायमिलर सारख्या जर्मन ऑटोमेटिव्ह कंपन्या भारतातील शहरांना ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनवतात. मग आता फ्रेंच कंपन्या मागेत का? अजिबात नाही. लॉरियल सारखी अत्यंत एस्टॅब्लिश कंपनी ही हैदराबादमध्ये AI बेस्ड टेक सेंटर उभारतीये, ज्याच्यामुळे किमान सुमारे 2000 नवीन जॉब्स टेक्नॉलॉजी रिलेटेड, ज्याला आपण टेक जॉब्स म्हणू शकतो, असे निर्माण होतात हैदराबादमध्ये. भारतातच आहेत तुमची मुलं, लक्षात घ्या. एरोस्पेस कंपनी सॅफ्रन जी फ्रान्सची कंपनी आहे, ती भारतामध्ये त्यांचे जे काही वर्कफोर्स आहे ती डबल करते. ही कंपनी कुठे काम करते? इंजिनिअरिंग, प्रोडक्शन आणि सप्लाय चेन याच्यामध्ये या कंपनीचा खूप मोठा हातभार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दावोस या शहरामध्ये जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झाली ना, जिथे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब गेले होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 14.5 ते 15.7 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट डील्स साईन झालेली आहेत ऑलरेडी. म्हणजे काय? सरळ सरळ 15 लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या ज्या IT, मॅन्युफॅक्चरिंग, रिन्युएबल एनर्जी, लॉजिस्टिक, डिजिटल सर्व्हिसेस या क्षेत्रांमध्ये सुमिटोमो, अल्टा कॅपिटल, SBG ग्रुप सारख्या कंपन्यांमध्ये जनरेट होतीये एकट्या महाराष्ट्रामध्ये. मग आता तुम्हाला जर असं वाटतंय की मला परदेशात जायचं नाहीये, काही जाऊ नका. इथे राहून ह्या गोष्टींचा फायदा तर तुम्हाला घ्यायचा आहे का नाही? मग आता जेव्हा या ग्लोबल कंपन्या भारतामध्ये येतात तेव्हा त्यांना कशी लोक हवी असतात? तो ज्यांच्याकडे फक्त MBA आहे, ज्यांच्याकडे फक्त PGDM आहे, ज्यांनी फक्त 4 वर्षाचं इंजिनिअरिंग केलेलं आहे, अशी लोक त्यांना अजिबात नको आहेत. त्यांना अशी लोक हवी आहेत जी ग्लोबल क्लायंटशी बोलू शकतात. कारण ऑब्व्हियसली या परदेशी कंपन्या आहेत,
त्यांना अशी लोक हवी आहेत जी ग्लोबल क्लायंटशी बोलू शकतात, जी इंटरनॅशनल टीम सोबत काम करू शकतात आणि जे प्रोफेशनल कम्युनिकेशन करू शकतात. म्हणजेच परदेशी भाषा तुम्हाला यायला हवी, हे इथे एक कंपल्सरी स्किल निर्माण झाली आहे. आता होतं काय, CK इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही फक्त सर्टिफिकेशनसाठी किंवा हा बाबा याला फ्रेंचमध्ये यांनी C2 लेवल कंप्लीट केली किंवा फ्रेंचमध्ये यांनी B2 लेवल कंप्लीट केली, हे त्याचं सर्टिफिकेट, यासाठी आम्ही फ्रेंच भाषा किंवा कुठलीही परदेशी भाषा आम्ही फक्त सर्टिफिकेशनसाठी शिकवत नाही. आमचा अप्रोच असतो तो तुम्ही परदेशी भाषा शिकावी कारण तुम्हाला करिअर ओरिएंटेड पद्धतीने जाता आलं पाहिजे, ज्याप्रमाणे ज्याच्यामुळे तुम्ही भारतात राहूनही तुमचं करिअर ग्लोबल लेव्हलला बनवू शकता. मग आता माझं असं तुम्हाला सांगणं आहे की भारतात राहून तुमच्या फॅमिलीबरोबर राहून तुम्हाला जर का प्रचंड मोठी पॅकेजेस तुम्हाला मिळत असतील फक्त एक भाषा शिकल्यामुळे, तर काय बिघडलं? त्यामुळे सर्व पालकांना माझी नम्र विनंती आहे की आपण आपल्या विचारांच्या कक्षा वाढवूयात आणि आपण आपल्या मुलांना काहीतरी वेगळं असामान्य करण्यासाठी प्रोत्साहन द्या, त्यांना प्रवृत्त करा. परावृत्त नाही, प्रवृत्त करा. या गोष्टीबद्दल विचार करा. आणि तुम्हाला जर वाटत असेल की हो मला ही ऑपॉर्च्युनिटी हवी आहे, जे लाख करोड किंवा जे हजारो नोकऱ्या, आता मी जे काही आकडे तुम्हाला सांगितले त्यापैकी एका नोकरीसाठी जरी ती खुर्ची माझी असायला पाहिजे, त्या सगळ्या नोकऱ्यांपैकी ती एक नोकरी मला मिळाली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला परदेशी भाषा शिकणं भाग आहे. आणि तुम्हाला जर का परदेशी भाषा शिकायची असेल तर खाली कमेंटमध्ये आय एम इंटरेस्टेड किंवा खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा. CK इन्स्टिट्यूटच्या परदेशी भाषा धडे जर्मन आणि फ्रेंचमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही तुमच्यासाठी थांबलोय, आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमचं ग्लोबल करिअर घडवण्यासाठी. जॉईन अस टुडे. थँक्यू सो मच.